मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन पॉलिटी याचे 20 MCQ बघणार आहोत. तर वेळ न घालवता आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कोणत्या दिवशी झाला? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार झाला. क्वेश्चन नंबर 2. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत. क्वेश्चन नंबर 3. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होते. याचा अर्थ काय? तर सार्वभौमत्व जनतेत आहे हेच आम्ही भारताचे लोक याचा अर्थ असा होतो. क्वेश्चन नंबर 4. भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर आपण ब्रिटन या देशाकडून भारतात संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. क्वेश्चन नंबर 5. भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार निवडले जातात? तर कलम 54 नुसारच भारताचे राष्ट्रपती हे निवडले जातात. क्वेश्चन नंबर 6. भारतीय संसदेचे घटक कोणते आहेत? तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांची मिळूनच भारताची संसद तयार होते. क्वेश्चन नंबर 7. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. क्वेश्चन नंबर 8. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. क्वेश्चन नंबर 9. मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिलेले आहेत? तर भाग 3 या 3 नंबरच्या भागातच मूलभूत अधिकार घटनेत दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? भाग 4 यामध्येच भारताच्या राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही दिली आहेत. क्वेश्चन नंबर 11. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली? तर 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. क्वेश्चन नंबर 12. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे. क्वेश्चन नंबर 13. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. बरोबर. तर भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. क्वेश्चन नंबर 14. भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख कोणत्या भागात आहे? तर भाग 2 या 2 नंबरच्या भागातच घटनेमध्ये भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे. क्वेश्चन नंबर 15. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. क्वेश्चन नंबर 16. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर S. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. क्वेश्चन नंबर 17. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर जर्मनी या देशाकडून आपण भारताच्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद घेतली आहे. भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर कलम 324 नुसार आपण निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. क्वेश्चन नंबर 19. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक CAG कोणत्या कलमात आहे? तर कलम 148 मध्येच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या नियुक्तीची तरतूद आहे. भारतातील पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर 73व्या घटनादुरुस्तीनुसार भारतातील पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला आहे.